नमस्कार, मैं हूं परशुराम पाल। आप देख रहे हैं पूजा टीवी 24। मालूम हो कि आज 24 मार्च को भिवंडी महानगर पालिका वर्ष 2025-26 के सुधारित वर्ष 2026-27 का मूल अर्थ संकल्प यानी बजट महासभा में सादर किया। आपको बता दें कि भिवंडी महानगर पालिका सन 2025-26 के सुधारित वर्ष सन 2026-27 का बजट 1179 करोड़ 10,79,000 रुपये का बजट प्रारूप पत्र महानगर पालिका आयुक्त अनमोल सागर ने महापौर श्री नारायण चौधरी को सौंपा, जहां पीठासीन महापौर नारायण चौधरी के अलावा उप महापौर तारिक मोमिन, भिवंडी महानगर पालिका आयुक्त अनमोल सागर, अतिरिक्त आयुक्त 1 विट्ठल डाके और अतिरिक्त आयुक्त 2 श्रीमती नैना ससाड़े, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राम प्रसाद सोलंके उपस्थित थे। आपको बता दें कि महानगर पालिका के दूसरी महासभा में भिवंडी महानगर पालिका सन 2025-26 के सुधारित व सन 2026-27 के मूल अर्थ संकल्प सादर करने के लिए सभा आज मंगलवार 24 मार्च को दिन में 12:30 पर शुरू हुआ और 12:55 पर समाप्त हुआ। इस बीच सर्वप्रथम राष्ट्रगान हुआ और फिर महानगर पालिका के आयुक्त अनमोल सागर के द्वारा महापौर व उप महापौर का पुष्पगुच्छ देकर सत्कार किया गया। तत्पश्चात महानगर पालिका के द्वारा जारी 1179 करोड़ 10,79,000 रुपये का बजट पत्र महापौर को सौंपा। इसके बाद माननीय आयुक्त अनमोल सागर और महापौर के अलावा सभा में मौजूद नगर सेवकों को बजट में शामिल मुख्य विषयों के बारे में बताया और साथ ही बजट के बारे में सदस्यों की सहमति के बारे में एक दिन का यानी बुधवार 25 मार्च का समय दिया। इस पर शिवसेना के नगर सेवक मनोज काटेकर ने महापौर से निवेदन किया कि कुछ नगर सेवक सभा में अनुपस्थित हैं और साथ ही इस बजट के बारे में और शहर के विकास को लेकर हमने तैयारी नहीं की थी, जिससे हमें 4 दिन का समय दिया जाए। वहीं कांग्रेस के नगर सेवक प्रशांत लाड ने कहा कि शहर का विकास और शहर के जनता की मूलभूत सुविधाओं के लिए महानगर पालिका का बजट अहम होता है और इस विषय में हमने तैयारी नहीं की थी। इसलिए महापौर से निवेदन है कि इस विषय पर चर्चा व अंतिम प्रारूप तैयार करने के लिए समय दी जाए। वहीं बीजेपी के नगर सेवक सुमित पाटिल ने इस बात का समर्थन करते हुए समय की मांग की। साथ ही और भी कई सदस्यों ने समय की मांग किया, जिसे देखते हुए महापौर नारायण चौधरी ने सदस्यों की मांग को स्वीकार करते हुए अगला सभा सोमवार 30 मार्च को बुलाई है। इस प्रकार महानगर पालिका का दूसरा महासभा मात्र 25 मिनट के अंदर समाप्त हो गया। बहरहाल इस बजट में कौन सी योजनाओं पर कितना पैसा कहां खर्च होगा, इस वीडियो में आयुक्त अनमोल सागर के बयान सुनिए। साथ ही समय की मांग करते हुए नगर सेवकों के भी बयान आप इस वीडियो में सुन सकते हैं। नगर सेवक आणि नगर सेविका मी सर्वांचा पहिल्या बजेट सेशन मध्ये प्लस आयुक्त म्हणून स्वागत करतो आणि बजेट 26-27 ची प्रस्तावना प्रलंबी वाचना आपल्या समोर मी ठेवणार। महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 95 अन्वये सन 2025-26 चे सुधारित अर्थसंकल्प व सन 2026-27 चे मूळ अर्थसंकल्प मधील महसुली व भांडवली अर्थसहाय्याच्या अनुषंगाने उर्वरित अर्थसंकल्प म्हणजेच का पाणी पुरवठा व मल निस्सारण अर्थसंकल्प, पी दुर्बल घटक अर्थसंकल्प, अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन अर्थसंकल्प, महिला व बाल कल्याण अर्थसंकल्प, दिव्यांग कल्याण अर्थसंकल्प, वृक्ष संवर्धन अर्थसंकल्प, शिक्षण विभाग अर्थसंकल्प, परिवार अर्थसंकल्प अशा 9 विभागात तयार करण्यात आलेला आहे। माहे डिसेंबर 2025 ते मार्च 2026 या कालावधी करिता आवश्यक त्या लेखाशीर्षात पुनर्नियोजन प्रस्तावित करून सन 2025 26 चे सुधारित अंदाजपत्रक रुपये 1,117.52 कोटी मात्राचे तयार करण्यात आले आहे। तसेच सन 2026-27 मध्ये महानगरपालिकेची
अंदाजित प्रारंभिक शिल्लक रुपये 2041.51 CR अपेक्षित असून एकूण उत्पन्न प्रारंभिक शिल्लक रुपये 1179.1037 कोटी मात्र अपेक्षित धरून रक्कम 73.96 लाख शिल्लकेची अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. का पाणी पुरवठा व मलनिसारण शिक्षण विभाग अर्थसंकल्प वृक्ष संवर्धन अर्थसंकल्पाचे उत्पन्न कमी व खर्च जादा असल्याने अर्थसंकल्पातून अनुक्रमे पाणी पुरवठा करिता रुपये 1,105.1491 लाख शिक्षण विभाग करिता रुपये 76.11 लाख रुपये प्रचलित शासन निर्णयातील तरतुदीनुसार महिला व बाल कल्याण, दुर्बल घटक कल्याण व दिव्यांग कल्याण या लेखा शिक्षकाकरिता मनपाच्या महसुली उत्पन्नातून बांधील खर्च वजा जाता उर्वरित उत्पन्नाच्या 5% तरतूद रक्कम 326.40 लाख स्वतंत्ररित्या दर्शविण्यात आली आहे. सबब सन 2025-26 चे सुधारित अंदाजपत्रक रुपये 1,117.5254 लाख व सन 2026-27 चे रुपये 1,179.1097 लाख शिल्लक दर्शविणारे रुपये 73.96 लाख रकमेचे मूळ अंदाजपत्रक महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 35A अन्वये माननीय महासभेचे मान्यतेकरिता सादर. धन्यवाद. यादी सबमिट केलेली आहे. याच्यावर उद्या आपण सगळ्यांनी ज्या काही त्रुटी असतील त्यांनी आपल्या मांडायचे आणि उद्यापासून 11 वाजल्यापासून आपली मिटिंग चालू होणार आहे. महापालिका प्रशासन सर्व महापालिकेतील सदस्य आणि महापालिका प्रशासनाच्या वतीने परंतु महापौरांनी उद्याच या विषयावर चर्चा करण्यासाठी बोलवले. कमीत कमी एक 4 दिवसात अवधी द्यायला पाहिजे. काही नगरसेवकांचे प्रश्न असतील, महापालिकेच्या डेव्हलपमेंटसाठी प्रश्न असतील. कारण आपण मागच्या महासभेमध्ये सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचं डेव्हलपमेंट असताना त्यांनी चांगल्या प्रकारे टॅलेंट दाखवलेलं आहे. त्यांचं आपल्याला मुळात सहकार्य घ्यायचं आहे, रोड वायडिंग करायचं आहे, इतर काही महत्वाच्या शहरातील त्रुटी असतात त्या दूर करण्यासाठी आपण त्यांना वेळ द्यायला पाहिजे असे मी आपल्याला सभागृहामार्फत विनंती करतो. आयुक्त साहेब आणि सन्माननीय व्यासपीठ आणि माझे सर्व नगरसेवक मित्रमंडळ आणि नगरसेविका, खरोखर कारण की बऱ्याच वर्षांतर आपण बजेट सत्र चालू करतो आणि नक्कीच आपल्याकडे आता ही ठरत हातात आलेली आहे. तर निदान 4 दिवस काटेकर साहेब जे म्हणाले की ते आपल्या बजेटवरती आम्हाला सुद्धा वाचायला वेळ मिळाला पाहिजे की पूर्ण वर्षाचा हा शहराचा बजेट आहे. तंतोतंत बजेट आपण तो वाचून त्याच्यावरती काय इम्प्लिमेंट करायचे ते आपल्या सूचना तर येणारच आहेत. परंतु 2-4 दिवस खरंच आम्ही नगरसेवक सगळे नवीन काय नाही बोलवलं, सरकारकडे नवीन बोलले कोणा त्रास बसेल सॉरी, परंतु खरंच त्याचा अभ्यास करण्यासाठी अवधी हवं आहे. तर 4 दिवस ठेवा आणि मंडे सोमवारपासून मला वाटतं कंटिन्युअस जे बजेट सत्र संपेपर्यंत ते चालू ठेवा अशी विनंती करतो. मला सन्माननीय सभागृह, प्रथम तुम्ही माननीय महापौर माननीय उपायुक्त यांचं अभिनंदन करतो की बऱ्याच वर्षापासून ही सभागृह या सभागृहामध्ये अर्थसंकल्प आपण आज हा प्रस्ताव आणला त्याच्यासाठी तुमचं अभिनंदन. जसं माननीय काटेकर साहेब आणि माननीय लक्ष्मण साहेबांनी सांगितलं की काही अवधी नवनवीन नगरसेवकांना आपण दिला पाहिजे. याच्यावर अभ्यास, शहराच्या विकासाचे मुद्दे असतील, शहराच्या अनेक अडीअडचणी असतील, बरेच हेड आहेत, त्याच्यासाठी आपण जो निधी ठेवणार आहे त्याच्यासाठी चर्चा होणे आवश्यक आहे. महापौर साहेब, त्याच्यासाठी आपण काही अवधी जसं 4-5 दिवसाचा अवधी सोमवारपासून आपण जर याच्यावर चर्चा ठेवली तर ते चांगलं राहील आणि नवीन जे आमचे सदस्य आहेत त्यांना देखील याच्यावर अभ्यास करण्यासाठी वेळ मिळेल. तर माझी विनंती आपल्याला की या सभागृहाच्या माध्यमातून
की आपण या अर्थसंकल्पाचा अभ्यास करण्यासाठी माननीय सदस्यांना वेळ द्यावा. धन्यवाद.